मुद्द्यावरून विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली। लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मार्कडवाडीचं पोस्टर्स हातात घेत सरकारचा निषेध करण्यात आला। यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर टीका केली आहे। विरोधकांचा हा रडीचा डाव आहे असा टोला अजितदादांनी लगावलेला आहे। 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला। हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली। ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला, युतीला, पक्षाला, त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा अधिकार आहे। पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे, त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल। तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल। ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे। परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय। आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे।